50% म्हणजे 52% अधिक आपली लोकसंख्या आहे, आपल्याला 27% आणि त्यांची 15% लोकसंख्या, त्यांना 20% आरक्षण. लक्षात काढलं, राजपत्र काढलं, गॅजेट काढलं आणि त्या गॅजेट मध्ये 12व्या कलमावर काय सांगितलं, 12 नंबरवर एससी आहे, एसटी आहे, ओबीसी नाही. आपल्या हातामध्ये काय मिळालं परत, मंदिराचा वाजवा. भाऊ काय करतात, अभिजित भाऊ काय करतात, यापेक्षा मी काय करतो, मी लढतो का, या लढाईमध्ये मी आलो तर हे सगळे नेते तुमच्या पाठीमागे आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मुश्किल है हो पत्थर सी, मुश्किल है हो पत्थर सी, उससे लड़ने का जज्बा पर्वत सा होना चाहिए. तुझे रोके जो कोई चिंगारी, तुझे रोके जो कोई चिंगारी, तेरे भीतर ज्वाला दहकनी चाहिए. तू सत्य के पथ पर चल, तू सत्य के पथ पर चल, कहीं से भी शुरुआत, मगर शुरुआत होनी चाहिए, शुरुआत होनी चाहिए. ही शुरुआत अग्नि भडकला युद्धाचा अन, अग्नि भडकला युद्धाचा अन, आळसी होऊन बसे तरुणा सोनी रक्त न उचळे, नवजवान तुझ म्हणावे कसे. अरे मेलास तर शहीद होशील, अरे मेलास तर शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती आणि जिंकलास तर वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती. या भारत मातेचे तुझवर प्रेम असे, या भारत मातेचे तुझवर प्रेम असे, अतिरुणही असे, तरुणा सोनी रक्त न उचळे, नवजवान तुझं म्हणावे कसे. हा 12ला एससी एसटी साठी युजीसी विधेयक होतं. आता काय झालं 2026 ला त्यामध्ये फक्त ओबीसीचा उल्लेख आला. एससी एसटी ऑलरेडी होते, आता कोण आलाय, ओबीसी आला. कोणी विरोध केला, म्हणजे त्यांना एससी एसटीचा विरोध नाही सर, विरोध कोणाचा आहे, तुमचा आमचा आहे. आपण बैताड बेलनेच कधी सुधारणार मला माहित नहीं, शायर हूं मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना, बैठकर लाशों पर गजल कह नहीं सकता. इस जुर्म की चाहे जो सजा दे मुझको, इस जुर्म पर मैं खामोश रह नहीं सकता. आपल्याला ज्या सरकारनं आपल्याला सांगितलं होतं की येणारी जी जनगणना आहे त्या जनगणनेमध्ये आम्ही ओबीसींची जातनिहाय जनगणना करू, त्या केंद्र सरकारच्या विरोधात या मोर्चामध्ये उपस्थित झालेले सर्व ओबीसी बांधव, या ओबीसी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आणि समस्त ओबीसी बांधवांचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे राजकीय नेते सन्माननीय पटोले साहेब, वंजारी साहेब, वाघमारे साहेब आणि समस्त राजकीय पुढारी, त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाला प्रबोधनाचं काम करणारे आणि सातत्यानं ही ओबीसीची चळवळ या जिल्ह्यामध्ये जिवंत ठेवणारे या विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व सामाजिक नेते बंधूंनो, आपल्या जीवन मरणाचा हा प्रश्न आहे. जातीनिहाय जनगणना, सर्वांना कल्पना आहे की जातीनिहाय जनगणना ही आवश्यकता का आहे. आपण जातीनिहाय जनगणनेची मागणी करीत आहोत. का मागणी करीत आहोत, कारण सत्तेचा नियम असते, शास्त्राचा नियम असते, ज्यांची जेवढी संख्या असेल त्यानुसार त्यांना वाटा दिला जातो. मग वाटा करायचा असेल तर आपला डेटा असणं आवश्यक आहे आणि म्हणून हा वाटा मिळवण्यासाठी आपला डेटा सरकारकडे असणं आवश्यक आहे. आणि हा जो डेटा आहे ज्याला आपण एम्पिरिकल डेटा म्हणतो, हा जनगणनेच्या माध्यमातून केला जातो. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे या ठिकाणी बरेच ओबीसी बांधव आहेत, बरेच ओबीसी बांधव निघून गेले. आपल्या ओबीसी बांधवांचं मला एक कळत नाही की आपल्याला गरज कुठे आहे, आपल्याला कुठून काय मिळणार आहे आणि कुठे फायदा होणार आहे याचं भान नाही. धार्मिक कार्यक्रमामध्ये, तीर्थस्थळामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर वेळ देतो, हजारो पैसे आपण रुपये खर्च करतो, परंतु जेव्हा प्रबोधनाचं काम असते, ज्या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या पिढीला काहीतरी मिळणार असते, त्या ठिकाणी मात्र आपली संख्या कमी असते आणि असली तरी ती निघून जाते. जी आरक्षणाची व्यवस्था, ही आरक्षण व्यवस्था आपल्याला समजली पाहिजे. आरक्षण कशासाठी आहे, हे रिझर्वेशन कशासाठी आहे. या आरक्षणाचा जो अर्थ आहे समान प्रतिनिधित्व, ज्यांना आजपर्यंत या देशाच्या संसाधनामध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही त्या समाजाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, अशा प्रकारचं धोरण राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलं होतं. आणि तेच धोरण पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलं होतं. सध्या ते शेड्यूल कास्टची जनगणना होते, त्यांचं 15% आरक्षण दिलं जाते, एसटींना 7.5% आणि मग 1931 ची जनगणना आहे त्यानुसार आपल्याला 27% आरक्षण दिलं जाते. अशा प्रकारची आरक्षणाची व्यवस्था आपल्या देशामध्ये आजपर्यंत होती. आता काय झालेलं आहे,
गणित बघा, आपली अडचण कुठे आहे आणि आपण कुठे वेगळ्या दिशेने जात आहोत. आज बघा आरक्षण किती आहे, किती लोकांना आरक्षण आहे माहिती आहे का तुम्हाला? SC, ST, OBC हे तीनच तुम्हाला माहिती आहे. आता सरकारने काय केलं आहे? केंद्र सरकारने EWS आरक्षण दिलेलं आहे, 10% आरक्षण त्यांना दिलं आहे. महाराष्ट्र सरकारने SC-BC आरक्षण काढलं आहे, परत 10%, म्हणजे 20% आरक्षण ओपनला गेलं. हे लक्षात घ्या, हा सूत्रच आपल्याला समजलेलं नाही. आपण 50% म्हणजे 52% अधिक आपली लोकसंख्या आहे, आपल्याला 27% आणि त्यांची 15% लोकसंख्या, त्यांना 20% आरक्षण. लक्षात घ्या, SC-BC माहिती आहे तुम्हाला? SC-BCचं 10% आरक्षण दिलेलं आहे त्यांना. EWS 10% आरक्षण म्हणजे 20% आरक्षण, 15% वाल्यांना 20% आरक्षण आणि 52% अधिक लोकसंख्या असलेल्या लोकांना कागदावर 27, प्रत्यक्षात मात्र त्याही पेक्षा कमी आहे. ही बाब आपल्याला समजली पाहिजे. जर जातीनिहाय जनगणना झाली तर काय होईल? ज्यावेळी आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं बजेट होईल, जर बजेटमध्ये जर 100 रुपये जर बजेट असेल तर त्या ठिकाणी 52% जेवढी आपली लोकसंख्या आहे 52 रुपये आपल्याला काढले जातील. आणि मग हे 52 रुपये आज आपण बोंबलतो की आमच्या मुलांना शिष्यवृत्ती भेटत नाही, आमच्या OBC बांधवांना घरकुलं मिळत नाही. आपण बघतो की SC ST साठी रमाई आहे, शबरी आहे, या योजनेअंतर्गत घरकुल भेटतात. आपल्या OBCंना मात्र घरकुल मिळत नाही. का मिळत नाही? याचं कारण आहे बजेट मधला वाटा हा काढला जातो. का काढला जातो? कारण त्यांची जनगणना केली जाते आणि जनगणना केली जात असल्यामुळे त्यांचा एक स्वतंत्र निधी असतो आणि तो स्वतंत्र निधी त्यांना खर्च करावा लागतो. OBCंचा असा स्वतंत्र निधी कुठेही नसतो आणि म्हणून मग जे काही उरेल, थोडंसं मिळेल, थोडंसं आपल्या तोंडावर असं भीक मारल्यासारखं फेकलं जाते आणि आपण ते भीक प्रसाद म्हणून स्वीकारतो. ही मोठी आपली अडचण आहे. ही आपलं आरक्षण हे भीक नाही, तो आपला हक्क आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे शेड्यूल कास्टला, शेड्यूल ट्राईबला आरक्षण दिलं, तसंच आपल्याला सुद्धा आरक्षण दिलेलं आहे. परंतु ते आरक्षण मात्र कागदावर आहे, आपल्याला अजूनही भेटलं नाही आणि म्हणून ते भेटलं पाहिजे. यासाठी प्रथम आपल्या देशाची जातनिहाय जनगणना होणार होती, म्हणजे आता होईल की नाही मला शंका आहे. सरकार हुशार आहे, सरकार हुशार असं म्हणण्यापेक्षा आपण बेवकूफ आहोत, आपण मूर्ख आहोत. सरकार आपल्याला मूर्ख बनवते आणि लगेच आपण मूर्ख बनतो. बिहारची निवडणूक होती, सरकारने घोषणा केली होती की आम्ही जेव्हा 2026-27 ला या देशाची जनगणना करू तेव्हा आम्ही OBCंची जातनिहाय जनगणना करू. सारे बिहारचे OBC सरकारच्या पाठीमागे. सरकार आलं, सरकारने आता काय केलं? आता स्टेटमेंट दिलं की आम्ही तुमची जातनिहाय जनगणना करणार नाही. नुसते बोललेच नाही, कागद काढलं, राजपत्र काढलं, गॅजेट काढलं आणि त्या गॅजेट मध्ये 12व्या कलमावर काय सांगितलं? 12 नंबरवर SC आहे, ST आहे, OBC नाही. आपल्या हातामध्ये काय मिळालं? परत मंदिराचा वाजवत बसा, तेच आपल्या नशिबी राहणार आहे. त्याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार आपण आहोत. अजूनही आपल्या डोक्यामध्ये अक्कल आलेली नाही, आपल्याला आपलं आरक्षण समजलेलं नाही, आपल्याला संविधान समजलेलं नाही. हे संविधान समजावं लागेल, हे आरक्षण आपल्याला वाचावं लागेल. शेड्यूल कास्ट आपल्या हक्कासाठी लढतो, शेड्यूल ट्राईब जो बिचारा निरक्षर आहे, कमी शिकलेला आहे, तो आपल्या हक्कासाठी लढतो. परंतु हा एवढा मोठा OBC समाज जो शिकला आहे, सवरला आहे, तो मात्र आपल्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी रस्त्यावर उतरताना दिसत नाही. बऱ्याच लोकांचा अनुभव असं एक म्हणणं असते की आमचे हे नेतेच बेकार आहे, हे आमचे आमदार खासदारच बेकार आहे, हे काहीच करत नाही. ते करतील केव्हा करतील? जेव्हा तुम्ही कराल. गरज कोणाला आहे? त्यांना आहे की तुम्हाला आहे? तुमच्या पिढीला गरज आहे, तुम्ही समोर व्हा, सैलाब आणा. हे नेते बरोबर पाठीमागे येतात. तुम्ही आपली जबाबदारी आहे, त्यांनी केलं पाहिजे, देवांनी केला पाहिजे. दुसऱ्यावर ढकलण्याची आपली प्रवृत्ती आहे, स्वतः मात्र पुढाकार घेणार नाही, मी अग्रकर्मी होणार नाही, ही आपली भावना आहे. नाना भाऊ काय करतात, अभिजित भाऊ काय करतात, यापेक्षा मी काय करतो, मी लढतो का, या लढाईमध्ये मी आलो तर हे सगळे नेते तुमच्या पाठीमागे आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही लढाई नाना भाऊची नाही, वंजारी साहेबांची नाही, वाघमारे साहेबांची नाही, ही लढाई माझी असली पाहिजे. आता हा जो जनगणनेचा विषय आहे अत्यंत कठीण विषय आहे. कठीण जरी विषय असला तरी त्या विषयाला आपल्याला हात घालावा लागेल. अशक्य ही कोणतीच गोष्ट नसते. कवी म्हणतो की जे अशक्य वाटतंय ते स्वप्न मला बघायचं आहे, जे अशक्य वाटतंय ते स्वप्न मला बघायचं आहे. ज्या शत्रूचा कोणीही पराभव करू शकत नाही त्या शत्रूचा मला पराभव करायचा आहे. ज्या ठिकाणी धाडसी माणसं जाण्याचं धाडस करत नाही त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे.
जेव्हा माझे पाय थकलेले आहेत, हात थकलेला आहे, संपूर्ण शरीर थकलेलं आहे, पण समोर जर मला माझं यश दिसत असेल तर त्या यशाकडे एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे. कार्ल मार्क्स म्हणतो थांबला तो संपला, थांबायचं नाही. ही शेवटची अंतिम लढाई आहे. जर 2027 ला आपली जनगणना झाली नाही, परत 10 वर्ष आपल्याला वाजवायचं आहे मंदिरातला वाजवत बसा, काही भेटणार नाही. आणि म्हणून हा जीवन मरणाचा प्रश्न आहे, येणाऱ्या पिढीचा प्रश्न आहे. आणि या येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला या व्यवस्थेविरुद्ध, या सरकार विरुद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि म्हणून म्हटलं आहे की मुश्किल है हो पत्थर सी, मुश्किल है हो पत्थर सी, उससे लड़ने का जज्बा पर्वत सा होना चाहिए. तुझे रोके जो कोई चिंगारी, तुझे रोके जो कोई चिंगारी, तेरे भीतर ज्वाला दहकनी चाहिए. तू सत्य के पथ पर चल, तू सत्य के पथ पर चल, कहीं से भी शुरुआत, मगर शुरुआत होनी चाहिए, शुरुआत होनी चाहिए. ही शुरुआत आपल्या भंडारा जिल्ह्यातून झालेली आहे. क्रांतीचा जिल्हा आहे. जेव्हा जेव्हा ओबीसीच्या जनगणनेचा, ओबीसीचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा सर्वप्रथम या ओबीसी साठी या भंडारा जिल्ह्याचं नाव लिहिलं जाईल. आपण बघितलं की देशामध्ये एवढे विधानसभा आहेत, परंतु या देशातल्या एकाही विधानसभाच्या अध्यक्षाने जातीय जनगणनेचा ठराव पारित केला नाही. तो ठराव पारित करण्याचा मान आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र नानाभाऊ पटोले यांनी केला. अत्यंत कठीण पद्धत. मला वाटते त्या ठरावावर एकदा नानाभाऊचं पद गेले की काय, मला तर शंका आहे, अशी सुद्धा आहे शंका आहे. म्हणजे देशातला एकमेव विधानसभा अध्यक्ष ज्यांनी जातीनिहाय जनगणनेचा ठराव पारित केला. आज सरकारने राजपत्र काढलंय आणि या राजपत्राच्या विरोधात या देशामध्ये पहिलं जर आंदोलन कुठे होत असेल तर या भंडारा जिल्ह्यामध्ये होत आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण या इतिहासाचे साक्षीदार होणार आहोत. आणि म्हणून हा जो क्रांतीचा मोहीम आपण सुरू केलेला आहे, ही थांबता कामा नये. या ठिकाणी काही बसले तरुण आहेत, या तरुणांना मी विचारतो, तुम्ही अभ्यास करता, UPSC असेल, MPSC असेल, यासाठी प्रयत्न करता, परंतु जर तुम्हाला आरक्षण राहिलं नाही तर तुम्हाला काही भेटणार नाही. आणि म्हणून या जाती या जनगणनेच्या लढ्यामध्ये या युवकांनी, या तरुणांनी मोठ्या संख्येनं सहभागी होणं आवश्यक आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की अग्नी भडकला युद्धाचा अन, अग्नि भडकला युद्धाचा अनाडसी होऊन बसे, तरुण सोनी रक्त न उचळे, नवजवान तुझं म्हणावे कसे. अरे मेलास तर शहीद होशील, अरे मेलास तर शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती, आणि जिंकलास तर वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती. या भारत मातेचे तुझवर प्रेम असे, या भारत मातेचे तुझवर प्रेम असे, अतिऋणही असे, तरुण सोनी रक्त न उचळे, नवजवान तुझं म्हणावे कसे. हा ओबीसीतला जो तरुण आहे, अजूनही घरामध्ये असलेला आहे, त्याचा बाप रस्त्यावर आहे आणि हा मोबाईल हातात घेऊन नोकरीच्या आशेवर आहे, परंतु हे होणार नाही. तरुणांनी रस्त्यावर यावं लागेल. हा जो म्हातारा बाप आहे, हा कुठपर्यंत लढणार आहे? हे जनगणनेचं ओझं आहे, ओबीसीचा जो लढा आहे त्याला तो आपल्या खांद्यावर घेऊन पुढे जावं लागेल. जोपर्यंत ओबीसीचा तरुण, जोपर्यंत हा बहुजनाचा तरुण रस्त्यावर येणार नाही, तोपर्यंत सरकार कोणाचंही असो ते रस्त्यावर येणार नाही. आणि म्हणून या सरकारला रस्त्यावर आणण्यासाठी हा जो बहुजन समाज आहे, तो ओबीसी असेल, SC असेल, ST असेल, या सर्वांनी रस्त्यावर उतरणं आवश्यक आहे. मगाशी धोडे सरांनी सांगितलंय की UGC विधेयक लक्षात घ्या. बऱ्याच ओबीसींना कुलका असतो की हे जे वरिष्ठ जे सवर्णवाले ते आपल्यावर खूप प्रेम करतात. तुम्हाला काय सांगितलं की 2012 ला SC ST साठी UGC विधेयक होतं. आता काय झालं 2026 ला त्यामध्ये फक्त ओबीसीचा उल्लेख आला. SC ST ऑलरेडी होते. आता कोण आलाय? ओबीसी आला. कोणी विरोध केला? म्हणजे त्यांना SC ST चा विरोध नाही सर, विरोध कोणाचा आहे? तुमचा, आमचा आहे. आपण बैताड बेलने सर कधी सुधारणार मला माहित नाही, पण सुधारावं लागेल. ज्याला समजते त्याला सांगावं लागेल. एक शायर म्हणतो, शायर हूं मैं, शायर हूं मैं, फर्ज मेरा आईना दिखाना, बैठकर लाशों पर गजल कह नहीं सकता. इस जुर्म की चाहे जो सजा दे मुझको, इस जुर्म पर मैं खामोश रह नहीं सकता. आपल्याला जर हे समजते आहे तर आपण शिकले सवरले आहोत. तुमची आणि माझी जबाबदारी आहे, जो आपला शेतकरी बांधव आहे, जो आपला शेतमजूर आहे, जो गावातला तरुण आहे, गावातला शेतकरी आहे, या गावातल्या लोकांना जागृत करण्याची जबाबदारी या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तींची आहे. आणि जर आपण गावागावापर्यंत गेलो, गावातून हा जर बनवा पेटला तर त्या सरकारला जाग येईल आणि आपली एक दिवस जातीय जनगणना केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जातीनिहाय जनगणना हे खऱ्या अर्थानं आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आहे. सरकार सर केवळ हा प्रतिनिधित्व म्हणजे जातीय जनगणना झाली तर यांचाच फायदा नाही सर, आपला सुद्धा फायदा होईल. ज्याप्रमाणे SC ST चे खासदार असतात, SC ST चे आमदार असतात, त्यांच्या संख्येप्रमाणे
तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आरक्षण मिळेल. आता बऱ्याच लोकांना वाटतात की हे SC ST चे आमदार खासदार बोलतात, आमचे आमदार भेटत नाही, बोलत नाही. लक्षात घ्या, ते SC ST मतदारसंघातून निवडून आलेले असतात, ते SC ST चे आमदार खासदार असतात. हे लोक बसलेले जे आहेत हे काँग्रेसचे आमदार असतात, हे BJPचे आमदार असतात. हे डोक्यात आपलं समजलं पाहिजे. जेव्हा ओबीसीचा मतदारसंघ निर्माण होईल तेव्हा हे ओबीसीचे आमदार होतील, हे ओबीसीचे खासदार होतील. आणि मग जेव्हा हे ओबीसीचे आमदार होतील आणि ओबीसीचे खासदार होतील तेव्हा जेव्हा ओबीसीवर संकट येईल तेव्हा छातीची ढाल करून हे सर्वात पुढे येतील. तोपर्यंत येणार नाही. तुम्हालाच रस्त्यावर यावं लागेल, तुम्हाला ढाल पुढे करावी लागेल आणि या ढाली मागे हे मात्र मग मागे आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा जो जातीनिहाय जनगणनेचा जो प्रश्न आहे तो शेवटपर्यंत आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि म्हणून म्हणतो की थांबणार ना कधी, थांबणार ना कधी, ना हार मानणार मी, ए समोर संकटा तुला करी न पार मी. देह संपला जरी, देह संपला जरी, जिवंत युगे युगे जो सदा अभंग राहणार तो विचार मी. एक वाक्य कोरुनी ठेव, एक वाक्य कोरुनी ठेव, कोरुनी मनावरी जिंकणार, जिंकणार, होय जिंकणार आम्ही. आणि जोपर्यंत जातीनिहाय जनगणना होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा या ठिकाणी आपल्याला प्रतिज्ञा घ्यायची आहे. आणि खरं आपली प्रतिज्ञा आपण जर घेतली तर निश्चितच सरकारला झुकावं लागेल. त्या शेतकऱ्यांचा आदर्श लक्षात घ्या. आपला ओबीसी समाज शेतकरीच आहे. सरकारला शेतकऱ्यांविरोधातले काळे कायदे मागे घ्यावे लागले. मग हा एवढा मोठा समाज आहे, हा समाज जर रस्त्यावर उतरला तर सरकारला 13वं कलम ओबीसींच करावं लागेल. परंतु एवढ्या सहजासहजी करणार नाही. तुम्हाला मला आपल्या कुटुंबासहित या रस्त्यावर उभं राहावं लागेल. आणि उभं राहिलो तरच शक्य आहे, अन्यथा आपलं भविष्य काही खूप चांगलं राहणार नाही. आणि म्हणून हा जातीनिहाय जनगणनेचा जो आंदोलन आहे या आंदोलनामध्ये प्रत्येकाने सहभागी झालं पाहिजे. आणि जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला आरक्षण दिलं ते आरक्षण वाचवण्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. असं म्हणतात की जो आजचा समाज असतो त्या समाजातील जर व्यक्ती, जागरूक व्यक्ती जर हे जागरूक असतील तर येणाऱ्या पिढीला मान सन्मान मिळतो. आणि जर मग आजची पिढी झोपली असेल तर येणाऱ्या पिढीला गुलामीचं जीवन जगावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, मग तो बंड करून उठल्याशिवाय राहणार नाही. याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. तुम्ही मानसिक गुलाम झालेले आहात. सवर्णांचे आपण मानसिक गुलाम झालो. या मानसिक गुलामगिरीतून आपल्याला बाहेर निघावं लागेल. आपले हक्क कुठे आहेत, आपले अधिकार कुठे आहेत? आपले हक्क आणि अधिकार त्या संविधानामध्ये आहेत. आणि म्हणून त्या संविधानाचं सुद्धा अध्ययन आपल्याला झालं पाहिजे. त्या संविधानाची वाचन चळवळ मोहीम आपल्याला घरापर्यंत नेणं गरजेचं आहे. हे नेलं तरच या जातीनिहाय जनगणनेचा प्रश्न कुठेतरी सुटण्याचा प्रयत्न होईल. अन्यथा आपल्याला वाट्याला काही मिळणार नाही. परत 10 वर्ष आपल्याला वाजवत बसावं लागेल. याचा सुद्धा विचार करावा. आणि शेवटची ही अंतिम लढाई आहे हे समजून आपण सर्वांनी या जाती ह्या जनगणनेच्या लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. एवढे बोलतो आणि थांबतो. जय ओबीसी, जय संविधान.